हा 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 अभिनंदन 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 मंडळी, जे कोणी माझा व्हिडिओ बघत आहेत प्रेक्षक मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 अभिनंदन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आम्ही बैताळ. मंडळी, आज तारीख आहे 30 जून 2024. मंडळी, आजचा दिवस आपल्यासाठी खूपच आणि खूप 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 आनंददायक दिवस आहे. त्याचं कारण म्हणजे असं मंडळी, कारण की आज 2007च्या नंतर किंवा 2011च्या नंतर टीम इंडिया, आपली टीम इंडिया ब्ल्यू टीम मॅन इन ब्ल्यू यांनी आजच्या दिवशी T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. याचाच अर्थ सलग 11 ते 12 वर्ष मंडळी, 11 ते 12 वर्षानंतर टीम इंडियानी वर्ल्ड कपचा दुष्काळ, म्हणजे जो आलेला होता दुष्काळ, त्याला खतम करत वर्ल्ड कप जिंकलेला आहे मंडळी. आणि आजचा दिवस आपल्या संपूर्ण भारतीयांसाठी गर्वाचा दिवस आहे मित्रांनो. याचा मला अतिशय अतिशय आनंद होत आहे. टाळ्या वाजवा. आणि ह्या विक्टरीचा सर्वात जास्त श्रेय मी देऊ इच्छितो श्री विराट कोहली साहेबांना. कारण त्याचं कारणही तसंच आहे मंडळी. कारण विराट कोहली साहेब मॅच वर्ल्ड कप सुरू झाला तेव्हापासनं ते जास्त रन करू शकले नाही मंडळी. परंतु त्यांची ती शेवटची खेळी याच मॅचसाठी, म्हणजेच फायनल मॅचसाठी राखून ठेवलेली होती. विचार करा मंडळी, फायनल मॅचमध्ये आपले कप्तान श्रीमान रोहित शर्माजी 20 रनमध्ये आऊट झाले. त्यानंतर आपलेच पंत सर 3 रनामध्ये आऊट झाले. परंतु विराट कोहली साहेबच होते ज्यांनी 50 बनवली. आणि आज आपण वर्ल्ड कप जिंकला आहे ते त्यांच्याच खेळीमुळे जिंकला आहे. जे लोक म्हणत होते की विराट कोहली आणि शिवम दुबे, शिवम दुबेचा मी इथे उल्लेख करू इच्छितो मंडळी. कारण शिवम दुबे पण नव्हते खेळत, परंतु त्यांनी पण फायनलमध्ये आपली महत्त्वाची कामगिरी केली. आणि जे काही योगदान दिलं त्याचमुळे, शिवम दुबेमुळे आणि विराट कोहली दादांमुळे आज आपल्याला हा आनंद मिळतो आहे. आपण वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद सेलिब्रेट करतो आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि हा व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला पण सपोर्ट करा. कारण मंडळी, मी पण खूप गरीब घरातला माणूस आहे. मी पण खूप दुःख पाहिलं आहे. मला पण थोडंसं मोठा होऊ द्या मंडळी, कृपा करा. धन्यवाद.